नमस्कार. अनुश्री किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आजची रेसिपी आहे तर आपण आज व्हेज मंचुरियन बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण अगोदर मंचुरियन बॉल बनवणार आहोत. तर ते वरून असे क्रिस्पी आणि आतून असे सॉफ्ट असे मंचुरियन बॉल आपण बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण ही साहित्य घेतलं आहे. त्यासाठी ही चांगली फाईन केलेली पत्तागोबी आहे, हे गाजर आहे, हे कांदा आहे आणि ही कोथिंबीर आहे. तर आपण हे बारीक कट करून घेतलेलं आहे. साधारणतः पत्तागोबी ही एक बाउल आहे आणि अर्धी वाटी गाजर आहे, तर त्यास आणि अर्धी वाटी ऑनियन आहे. तर आपण परफेक्ट व्हेज मंचुरियन बॉल आणि परफेक्ट ग्रेव्ही बनवणार आहोत, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आज आपण बनवणार आहोत. तर आपण एक व्हेज मंचुरियन बॉल बनवण्यासाठी बारीक चॉप पत्तागोबी घेतली. हे घेतलं आपलं जे आपले साहित्य आहे ते आपण घेतलेलं आहे. आणि त्यासाठी आपण हे 1 चमचा बटर पण टाकणार आहे यामध्ये आणि 2 चमचे आपण हिरवी मिरचीची पेस्ट टाकणार आहे. ठीक आहे. तुम्ही हिरवी मिरचीची पेस्ट तुमच्या टेस्टप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर आपण इथे ब्लॅक पेपर पावडर थोडंसं टाकूया. साधारणतः अर्धा चमचा ब्लॅक पेपर पावडर टाकायचा आहे. त्यानंतर आपण इथे थोडासा रेड चिली सॉस टाकणार आहे, साधारणतः 1 चम्मच. ठीक आहे. आपण हे रेड चिली सॉस टाकलेला आहे. त्यानंतर आपण सोया सॉस टाकूया थोडासा. मस्त छान खुसखुशीत असे मंचुरियन बनवणार आहे आपण, व्हेज मंचुरियन सेमी लिक्विड. ठीक आहे. तर आपण हे घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवर. तर आपल्याला कॉर्नफ्लॉवर 2 चम्मच घ्यायचा आहे. ठीक आहे. 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर आपल्याला 1 चम्मच मैदा टाकायचा आहे. मंचुरियन बनवल्यानंतर मंचुरियन 5-7 मिनटं हे जे आपण याचं जे ग्रेव्ही बनवणार आहे ती पद्धत मी तुम्हाला सांगते. आता आपण यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया चवीप्रमाणे. जसं मी साधारणतः अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे आणि मी थोडीशी साखर टाकत आहे. यामुळे टेस्ट एकदम छान येईल आपल्या मंचुरियनला. तर आता आपण हे मिक्स करून घेऊया छान प्रकारे. ते छान 2 टेबलस्पून आपण कोथिंबीर घेतली आहे. तुम्ही हा कांदा न वापरता स्प्रिंग ऑनियन सुद्धा वापरू शकता तुमच्या चॉईसनुसार. तुम्हाला स्प्रिंग ऑनियन आवडत नसेल तर तुम्ही आपला साधा कांदाही टाकू शकता. ठीक आहे. तर आपली हे जे बॅटर आहे मंचुरियनचे जे तयार केले आपण त्याचे पाहायचे बॉल बनत आहे का. ठीक आहे. जर इन केस याचे बॉल नाही बनले तर आपण याच्यात थोडा मैदा आणि कॉर्नफ्लॉवर ॲड करू शकतो. फक्त आपल्याला ज्या प्रमाणात मैदा घेतला आहे त्यापेक्षा डबल आपल्याला कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे. आता मला दिसत आहे की याचे बॉल नाही बनत आहे, त्यामुळे मी थोडासा कॉर्नफ्लॉवर आणि मैदा घेणार आहे. तर मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि अर्धा चमचा मैदा यामध्ये टाकणार आहे. ठीक आहे. हे मी एवढा मैदा घेतलेला आहे आणि कॉर्नफ्लॉवर थोडंसं जास्त घेत आहे. ठीक आहे. आता छान प्रकारे मिक्स करून घेऊया. हे असं बनवल्यानंतर आपल्याला याला जास्त वेळ ठेवायचं नाही, कारण ही पत्तागोबी आहे तर हे जास्त वेळ ठेवल्यानंतर याला पाणी सुटतं. त्यामुळे आपण तोपर्यंत गॅस ऑन करून घेऊया. ठीक आहे. तर आपले आता मस्त प्रकारे याचे बॉल बनतील. असं छान बॅटर झालं आहे पहा. छान प्रकारे पूर्ण आपण बॉल बनवून घेऊया अगोदर, त्यानंतर आपण याला फ्राय करूया. तर यासाठी आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे, पाहू शकता. हे आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे. ठीक आहे. तर आता मी याच्यामध्ये मंचुरियन टाकून पाहते तेल छान प्रकारे गरम झालं आहे की नाही.
मंचुरियन छान झाले पाहिजे आपले. तेल छान प्रकारे गरम झालं आहे. यामध्ये मी एक मंचुरियन टाकत आहे. गरम गरम तेलामध्ये मी या चम्मचने यामुळे टाकत आहे की ते हाताने टाकण्यासाठी थोडंसं हातावर तेल उडण्याची भीती वाटते मला, म्हणून. तुम्ही पण असे एका स्पूनमध्ये घेऊन टाकू शकता. आपण एका वेळेस 4 ते 5 मंचुरियन टाकले. छान वेळेला गॅसची फ्लेम आता आपण लो करूया. तुम्ही पाहत आहे आपले मंचुरियन छान प्रकारे फ्राय होत आहे. थोड्या वेळापर्यंत छान फ्राय करून घेऊ आणि नंतर करण्याचा प्रयत्न करू. ऑइल जास्त गरम झाले वाटते थोडंसं, काही इश्यू नाही, झाले आहे व्यवस्थित. थोडासा डार्क झालेला आहे. बिटर टेस्ट येते त्यामुळे कडवटपणा. हळूहळू फ्राय होऊ देऊ आपण याला. तुम्ही पाहू शकता छान प्रकारे फ्राय होत आहे. तेलाचं टेम्परेचर थोडं वाढलेलं असल्यामुळे आपण पाहू शकता छान प्रकारे फ्राय झालेले आहे. आपल्याला गॅस कमी फ्लेमवरच होऊ द्यावं लागतील, कारण आतमधपर्यंत छान प्रकारे फ्राय झाले पाहिजे, नाहीतर त्याची टेस्ट अशी पिठासारखी येते थोडीशी. हे पहा छान वरून क्रिस्पी छान मंचुरियन झाले आहे. म्हणजे हे पहा, तुम्ही पाहू शकता. बाकीचेही मंचुरियन मी आता फ्राय करत आहे. केल्यानंतर आपल्याला 4 ते 5 मिनिटांमध्ये याला फ्राय करावं लागतं, नाहीतर आपल्या पत्तागोबीमुळे याला थोडंसं पाणी सुटल्यासारखं होते आणि ते विरघळतात. पाहू शकता तुम्ही मंचुरियन छान प्रकारे दिसत आहे. छान प्रकारे फ्राय झाले. आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. पाहू शकता छान प्रकारे फ्राय झाले आपले व्हेज मंचुरियन क्रिस्पी. चला तर आपण ग्रेव्हीची तयारी करत आहोत. बारीक चॉप केलेला अनियन आणि बारीक चॉप केलेला गार्लिक आपण टाकलेला आहे. याला आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊया. छान प्रकारे फ्राय होत आहे. 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकून मी स्लरी बनवलेली आहे. हे आपण नंतर ग्रेव्हीमध्ये टाकणार आहे. यामुळे काय होईल, ग्रेव्हीला थिकनेस येईल. तुम्ही हिरवी मिरची कट करून टाकू शकता, पण मी इथे पेस्ट टाकत आहे थोडीशी. आणि ही आहे बारीक चॉप केलेली पत्तागोबी. हिला छान प्रकारे फ्राय करून घेऊ. हे पहा, आपला कांदा आणि फाईन चॉप केलेली पत्तागोबी हे छान प्रकारे फ्राय झालेलं आहे. त्यामध्ये आपण सॉसेस टाकूया. मी अगोदर रेड चिली सॉस टाकत आहे. तुम्ही पाहू शकता. त्यानंतर मी ग्रीन चिली सॉस टाकते.
आणि सोया सॉस टाकणार आहे. छान प्रकारे ग्रेव्ही बनवून तयार आहे. थोडासा मी टोमॅटो सॉस टाकणार आहे. हा टोमॅटो सॉस होममेड आहे. खूप जास्त नाही टाकायचं आहे. थोडीशी शेजवान चटणी टाकत आहे टेस्टसाठी. छान प्रकारे झालेला आहे बॅटर. छान याची ग्रेव्ही बनवून तयार आहे छान प्रकारे. तर आपण ही कॉर्नफ्लॉवरची जी स्लरी आहे ती आपण यामध्ये टाकून घेऊ. यामुळे काय होईल, ग्रेव्ही थोडीशी थिकनेस येईल. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला ग्रेव्ही जर घट्टसर पाहिजे तर घट्टसर राहू द्या. त्याला थोडं उकळल्यानंतर कलर येईल. थोडंसं पाणी ॲड करत आहे. मला थोडीशी पातळ ग्रेव्ही पाहिजे. आता याला हळूहळू कलर येईल. पाहू शकता तुम्ही कलर यायला सुरुवात झाली आहे. आपण यात थोडंफार पाणी ॲड केलं तर काही प्रॉब्लेम नाही. त्यात आपण थोडंसं मीठ घालणार आहे. मी साधारणतः अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. पाहू शकता छान प्रकारे कलर येत आहे. यामध्ये आता आपण मंचुरियन ॲड करूया. हे पहा आपले मंचुरियन छान क्रिस्पी झालेले आहे. त्यामध्ये हे मंचुरियन ॲड. याला जास्त वेळ फ्राय नाही होऊ द्यायचं आपल्याला, कारण हे नरम होतील. त्यामुळे लगेच गॅस बंद करूया. छान प्रकारे ग्रेव्ही लागली. आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया. पाहू शकता तुम्ही छान मंचुरियन बनवून तयार आहे. छान प्रकारे आपले व्हेज मंचुरियन बनवून तयार आहे. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अनुश्री स्वादिष्ट किचनला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अनुश्री स्वादिष्ट किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.